Students, let's get started then. In our today's video, we are going to see the story of Androcles and the lion, characters in the story, summary of the story in English, and at the same time, question based on the summary and the characters. So let's get started. What is a fable, tale, or a short story? Here, Androcles and the lion is a myth or a fable, and this fable is written by Aesop's fable. First of all, let me clear what is the myth is. Generally, myths are the fictional stories that explain things. मिथ्स म्हणजे काय असतं मुलांनो, तर दंतकथा किंवा आख्यायिका ऐकून ऐकून आपल्यापर्यंत पोहोचलेली एखादी बोधकथा, जी बोधकथा दंतकथा म्हणजे ऐकीव आहे, तिच्या असत्यतेबद्दल आपल्याला निश्चित माहिती नाही, पण अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, ज्या बोधकथा आपण लहानपणापासून ऐकत आलेला असतो. ससा आणि कासवाची गोष्ट ही सुद्धा इसप नीतीमधली खूप महत्त्वाची गोष्ट होती. त्याचबरोबर उंदीर आणि सिंहाची गोष्ट ही आपण ऐकली. त्याच स्टोरीजच्या सिरीजमधली अँड्रोक्लीस अँड द लायन ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे. आणि चला आता आपण या गोष्टीकडे पूर्ण इंग्रजीतून त्या गोष्टीची समरी ऐकण्याआधी मी 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगते की या गोष्टीतली पात्र जी आहेत ती पात्र मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्या पात्रांची गुणवैशिष्ट्ये काय आहेत ती सुद्धा मी तुम्हाला इंग्रजी शब्दांमधून दाखवणार आहे. आणि ते इंग्रजी शब्द म्हणजेच त्या पात्राबद्दलचे विशेषण, त्यांचे गुण जे आहेत ते गुण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा त्याचं वर्णन तुम्हाला करावं लागतं. कसं ते आधी बघूयात आणि मग स्टोरीच्या एक्सप्लेनेशनकडे किंवा समरीकडे आपण जाऊयात. Androcles and the Lion is an ancient story about a man who helps a lion who is hurt. सोप्या गोष्टीत भाषेत सांगायचं तर ही एक सिंह आणि एका अँड्रोक्लीस नावाच्या इसमाची गोष्ट आहे, ज्यानं जखमी असलेल्या सिंहाची मदत केली. आणि मग तदनंतर पुढे काय झालं हे या गोष्टीत सांगितलेलं आहे. कॅरेक्टर्स इन द स्टोरी: Androcles' master, lion, the emperor. Minor characters: authorities, soldiers, crowds, trumpeters. या गोष्टीतली जी पात्र आहेत ती पात्र साहजिकच अँड्रोक्लीस नावाचा एक गुलाम, त्या गुलामाचा मालक, त्या मालकाचं नाव दिलेलं नाही, पण अँड्रोक्लीस मास्टर म्हणून उल्लेख आलेला आहे. गोष्टीतलं दुसरं महत्त्वाचं पात्र तो म्हणजे सिंह, द लायन, अँड दी एम्परर, त्या प्रभागाचा राजा जो आहे तो राजा, सम्राट. इथे राजा किंवा किंग या अर्थानं नाही, द एम्परर मीन्स सम्राट, खूप मोठ्या प्रभागाचा, भूभागाचा सम्राट असलेल्या सम्राटाचा उल्लेख इथे आलेला आहे. आणि इतर कमी महत्त्वाची जी पात्र आहेत ती आहेत ऑथॉरिटीज, म्हणजे त्या कथेभोवती फिरणारे आणि ज्यांच्याकडे अँड्रोक्लीसचा मास्टर तक्रार करतो त्या अथॉरिटीज. सोल्जर्स म्हणजे काही सैनिकांचा उल्लेख आलेला आहे. क्राऊड म्हणजे गर्दी, काही लोकांची गर्दी. आणि ट्रम्पेटर म्हणजे ट्रम्पेट वाजवणारा माणूस. हे मायनर कॅरेक्टर्स आहेत ज्यांचा फक्त उल्लेख आलेला आहे. कथेतली 4 महत्त्वाची पात्र अँड्रोक्लीस मास्टर आणि द एम्परर यांचा सुद्धा उल्लेख झालेला आहे, पण अँड्रोक्लीस आणि लायन या दोघांभोवती ही गोष्ट फिरत आहे. क्वेश्चन्स इन द फॉर्म ऑफ. मग या कॅरेक्टर्सशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स कोणकोणते असतील? द क्वेश्चन्स आर रिलेटेड विथ द पर्टिक्युलर कॅरेक्टर, बट हिअर वी हॅव टू नो द क्वालिटीज ऑफ अँड्रोक्लीस, not qualities but the deficiencies of the Androcles master, nature of Androcles master, we can say nature. Androclesच्या मालकाचा स्वभाव इथे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन आणि डिस्क्राईब म्हणजे सुद्धा डिस्क्रिप्शन वर्णनपर, डिस्क्राईब म्हणजे वर्णन करा, या अर्थानं तुम्हाला या सगळ्या पात्रांचं वर्णन करायचं आहे. क्वालिटीज ऑफ अँड्रोक्लीस हा तर प्रश्न तुम्हाला तुमच्या इंग्लिश वर्कशॉपमध्ये सुद्धा आहे. चला तर मग आता या पात्रांचा वर्णन आणि गुणविशेष काय आहेत ते पाहूयात. कारण या पुढे जे आहे ते ॲडजेक्टिव्सच्या स्वरूपात तुम्हाला अँड्रोक्लीसचे गुणविशेष पाहायचे आहेत आणि तेच कम्प्लीट द वेब या अर्थानं पण येतात. 4 अँड्रोक्लीसची वैशिष्ट्य तुम्ही लिहिलीत. पहिलं बघा, अँड्रोक्लीस
was kind, he was gentle, he was courteous and poor slave. Androcles was a slave, but still he was kind, gentle, courteous and poor. Purposefully, I am repeating an adjective which is the most suited and mentioned in your story. म्हणजेच तुमच्या गोष्टीमध्ये उल्लेखलेल्या विशेषणांचाच मी इथे उच्चार करत आहे. त्याचे मराठीत भाषांतर आपण पाहायची गरज नाही, कारण तुम्हाला पुढे स्टोरीमध्ये इंग्रजीतनं जरी मी समरी सांगितली तरी ते ओघानं कळणार आहे. हियर यू हॅव टू रिकॉल अँड ॲडजेक्टिव्स ऑर द क्वालिटीज ऑफ द अँड्रोक्लीज इन द सिमिलर फॉर्मॅट. Androcles' master was cruel, wicked, heartless, but wealthy. अत्यंत क्रूर, धूर्त, हृदयहीन म्हणजे मऊ हृदयाचा नसलेला पाषाण हृदयी व्यक्ती आणि प्रचंड पैसा असणारा. त्यामुळेच तो अँड्रोक्लिस सारखा माणूस हा गुलाम म्हणून खरेदी करू शकला होता. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इन द स्टोरी इज द लायन. The lion was ferocious, wild, dangerous and fierce. ही जी वर्णन केलेली लॉयन्सची ॲडजेक्टिव्ज आहेत ती अशीच्या अशी तुमच्या स्टोरीमधनंही मी घेतलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये लॉयन हा किती जंगली, भयानक, खूप आक्रमक आणि भीतीदायक होता हे तर सांगितलेलंच आहे. पण नंतर अँड्रोक्लिसच्या चांगुलपणामुळे त्यांनी लॉयनशी वागलेल्या आणि चांगल्या वागणुकीमुळे लॉयनमध्ये झालेला जो बदल आहे, सिंहामधला जो बदल आहे तो आपल्याला या स्टोरीमध्ये पाहायचा आहे. चला तर मग आपण आता स्टोरीला सुरुवात करूया. समरी ऑफ द स्टोरी. हियर यू हॅव टू अंडरस्टँड आय हॅव रिटन द स्टोरी ऑर द समरी, नॉट स्टोरी. जनरली वी रोट स्टोरी in the past form, but here I have presented the summary of the story in the present form at the same time in the past form. मुलांनो लक्षात घ्या, या गोष्टीची जी समरी आहे, सारांश जो आहे तो मी तुम्हाला वर्तमान काळी क्रियापदांचा उपयोग करून पण लिहून दाखवलेला आहे आणि भूतकाळी क्रियापदांचा उपयोग करून सुद्धा लिहून दाखवलेला आहे. त्याचं मी मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला सांगणार आहे. पण या दोन क्रियापदांची गल्लत करण्याची खरंच गरज आहे का? तर आहे. कारण बघा, तुम्ही समरी जेव्हा लिहिता तेव्हा क्रियापदं तुम्ही प्रेझेंट फॉर्ममध्ये लिहिलेली असतात. जनरली पूर्वी जेव्हा स्टोरी तुम्हाला एक्झाममध्ये दिली जायची तेव्हा पॉईंट्स हे प्रेझेंट फॉर्ममध्ये दिले जायचे, जे की तुम्ही स्टोरी लिहिताना पास्ट फॉर्ममध्ये म्हणजे भूतकाळ वर्तमान काळात दिलेली क्रियापदाची रूपं तुम्हाला गोष्ट लिहिताना भूतकाळात लिहिणं गरजेचं असायचं. कसं काय ते बघूयात. पहिल्यांदा आपण प्रेझेंट फॉर्ममध्ये समरी बघूया. समरी इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळात गोष्टीची समरी म्हणजे सारांश आपण पाहूयात. Androcles escapes from his cruel and the heartless master in the city and runs into the forest. Androcles हा त्याच्या अत्यंत क्रूर आणि पाषाण हृदयी मालकापासून पळून गेला आणि जंगलाकडे धावत सुटला. On his journey, he suddenly come face to face with a lion. पण या प्रवासात अचानकच त्याच्या समोर एक सिंह येऊन उभा राहिला. Androcles is afraid. And then Androcles खूप घाबरला. पण तत्क्षणी he notices that the lion is whimpering and making painful sounds. त्याच्या तत्क्षणी लक्षात आलं की सिंह जो आहे तो अत्यंत वेदनेत आहे आणि तो खूप वेदनादायी आवाज काढत आहे. When Androcles gets closer, जेव्हा Androcles त्याच्या जवळ गेला तेव्हा त्यानं पाहिलं की या बीस्टच्या पायामध्ये, त्याच्या पंजामध्ये एक खूप मोठा काटा रुतून बसलेला आहे. When Androcles gets closer, he sees a beast, a big thorn pierced in the lion's paw. It's swollen and sore. He pulls the thorn out of the lion's paw and wraps it up so it will heal. The lion is so thankful that to show his thankfulness, lion licks Androcles like a pet animal instead of eating him. The lion also set free with Androcles by the emperor. हा पायामध्ये रुतून बसलेला मोठा काटा
पाहिल्यानंतर मात्र अँड्रोक्लिसनी साहस गोळा केलं आणि सिंहाच्या पायामधला तो काटा त्यानं ओढून काढला आणि ती जखम त्यानं बरी केली. तदनंतर मात्र जेव्हा अँड्रोक्लिसला काही सैनिकांनी पकडून राजाच्या हवाली केलं, सम्राटाच्या हवाली केलं, तेव्हा त्या गुलामाला शिक्षा म्हणून सिंहाच्या तोंडात खूप मोठ्या रिंगणात फेकण्यात आलं आणि समोरून येणारा सिंह दुसरा कोणीही नव्हता, तर तो जी जखम अँड्रोक्लिसनी बरी केली होती तोच सिंह होता. अशावेळी मात्र त्या सिंहानं अँड्रोक्लिसला ओळखलं आणि त्याच्या ग्रॅटिट्यूड, त्याची थँकफुलनेस दाखवण्यासाठी त्या सिंहानं अँड्रोक्लिसला प्रेमानं चाटायला सुरुवात केली. आणि अशावेळी मात्र तो एम्परर आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी अँड्रोक्लिस सहित त्या सिंहाला सुद्धा स्वतंत्र केलं. दोघेही मित्र सरतेशेवटी पुन्हा जंगलाकडे चालू लागले. मुलींनो, ही स्टोरी मी तुम्हाला समजण्यासाठी मराठीत ओघात सांगितली, पण समरीमध्ये मी अगदी थोडक्यात ती पूर्ण केलेली आहे. आता इथे सांगण्याची गोष्ट काय, जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या स्टोरीच्या क्रियापदांच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे एस्केप्स, रन्स, नोटिसेस, ईज, गेट्स, पुल्स, रॅप्स, शोज, लिक्स या सगळ्यांच्या भोवती मी खाली अंडरलाईन केलेली आहे, कारण तिथे मी क्रियापदाचं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं रूप वापरलेलं आहे. शेवटी तुम्हाला एस लागलेला दिसतोय, काही ठिकाणी ॲम इज आरचा उल्लेख झालेला दिसतोय, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मी तुम्हाला ही समरी सांगितली. आता पास्ट टेन्समध्ये या सगळ्या क्रियापदांचा जो उल्लेख आहे तो भूतकाळात येणार आहे. मी तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे. इन द नेक्स्ट स्लाइड आय एम गोइंग to read this story only in the past form. You have to observe the underlined past forms. Story in the past form. Androcles was a Roman slave who escaped from his cruel, wicked and heartless master. He started living in the jungle. There he saw an injured lion with a thorn pierced in his paw. Kind Androcles pulled out the thorn and put the lion out of pain. They lived together until the emperor's men found Androcles and took him back. As a punishment for fleeing, Androcles was thrown inside an arena to be eaten up by lion. Lots of people, including the emperor, gathered to watch this wild circus. The lion came, but instead of eating him up, it recognized Androcles and began to purr and rub its nose. It was the same lion that he had helped in the forest. Androcles hugged the lion. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. Then the Androcles explained what had happened. Androcles explained what had happened. The emperor was also moved, astonished by the gratitude and the friendship between the man and the beast. Androcles was pardoned, and he also requested to set the lion free with him.